दरम्यान पायेगावचे दोन्ही मान्यवर जे खेळपट्टीवर आहेत त्यांना देखील विनंती असेल की आपण सन्मानाने व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। सन्माननीय प्रवेश देवलीकर टीमचे करता धरता संघ मालक त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय। खूप मोठे उद्योजक आहेत पायेगावचे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आपण या मुख्य व्यासपीठावर यायचंय। सर्व पाहुण्यांचा मानस सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाणार आहे। पंचांचा सन्मान, त्याचबरोबर आमचे कॉमेंटर, स्कोरर्स अँड टेक्निकल टीम, लाईव्ह टेलिकास्ट अँड डीजे ऑपरेटर अँड मंडप अँड डेकोरेटर्स सर्वांचा सन्मान करू आम्ही। सन्माननीय प्रवेश दादा इथे उपस्थित झालेले आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या मुख्य व्यासपीठावर। त्यांचा देखील आपण मानस सन्मान इथे आपण करणार आहोत। तर आपण इथे स्वागत आणि सन्मान करतोय। कुणाल धनगर आपण पुढे यायचंय, आपल्या शुभास्ते पुढील स्वागत आणि सन्मान आपण करायचंय। खेळ बंद करायचंय। विराज ग्रुप आपण आयोजक आहात, खेळ बंद करायचा आहे, कोणीही सराव करणार नाही। बक्षीस वितरण कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। कुणाल धनगर आपण पुढे या, आपण आपल्या शुभास्ते आपण सन्माननीय प्रवेश देवलीकर साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान आपण आपल्या शुभास्ते आपण करायचंय। आमचे डीजे मॅन आपण नाशिक डोलची साथ असू द्या। पाहुण्याचा मान सन्मान इथे स्वागत इथे केला जात आहे। खूप खूप अभिनंदन साहेब, आपण आपल्या पूर्ण संघाला एकत्र करून या स्पर्धेवर आपण नाव कोरलेलं आहे। सन्माननीय पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान, ज्यांच्या प्रेरणेतून ज्यांच्या माहेतून ही स्पर्धा साकारली, ज्याने आम्हाला होकार दिलं या स्पर्धेला ऑर्गनाइज करण्यासाठी, अशा पाहुण्यांचं एक मानस सन्मान, एक शाही सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जाणार आहे। सर्वप्रथम ज्यांनी आमचा संघ बनवला, विराज ग्रुप या नावाला प्रसिद्ध आणली, उमेशजी सोनाणे साहेब यांचा आपण एक मेगा सत्कार, शाही सन्मान या मुख्य व्यासपीठावर इथे करत आहोत। साहेबांच्या माध्यमातून या संपूर्ण डेकोरेशनचा जो आहे तो आम्हाला करून देण्यात आलेला आहे। सर्व जे बॅनरबाजी रंगरंगोटीची पातळी आपण या स्पर्धेमध्ये ती सन्माननीय उमेशजी सोनाणे साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे, त्यांचा आपण मान सन्मान करूया। मी निकलेश शेलार यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा। रोहनजी जाधव आपण देखील जायचं आहे। आपण दोघांनी हा मान सन्मान आपण सन्माननीय या शेलार गावची ओळख सन्माननीय उमेशजी सोनाणे साहेबांचा हा मान सन्मान इथे करत आहोत। सन्माननीय उमेशजी सोनाणे साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर होत आहे। फटाक्याची आतिषबाजी, शेलार गावची ओळख आणि प्रत्येकाच्या घरामध्ये आणि प्रत्येकाच्या मनामध्ये आपलं तन मन अर्पण करणारे उमेशजी सोनाणे साहेबांचा हा मानसन्मान। त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून किंग ऑफ लॅटिनिकस प्रिन्स मूवी स्पॉन्सर झाला, डोळे गावाची ओळख आणि आम्हा तुम्हा सर्वांचे परिचयचे सर्वांचे लाडके शुद्धोधन जाधव साहेब उपस्थित आहेत, त्यांचा आपण मानसन्मान करूया आपण। मी विनंती करतोय आमच्या आयोजन कमिटीला की आपण सर्वांनी आपल्या शुभास्ते हा मानसन्मान आपण करायचा आहे। मित्रांनो, सतत कोणताही कार्यक्रम असू द्या, आमच्या बुद्ध समाजामध्ये त्यांचा आवर्जून आम्ही हक्काने, प्रेमाने, लाडाने आम्ही त्यांचं नाव घेत असतो। डोळेगावचे सर्वांचे लाडके सन्माननीय शुद्धोधन जाधव साहेबांचा इथं मान सन्मान इथे केला जात आहे। विराज ग्रुप यांच्या माध्यमातून हा मान सन्मान इथे केला जात आहे। मित्रांनो, तो कहते ना लकीर कहा जाता है उन्हें, कारण की त्यांच्या पुढे कोणताही ऑर्गनाइज करा तुम्ही,
आणि कोणताही शब्द टाका आणि शब्द कधी फुकट पडून दिला नाही दादांनी आणि त्यांचा हा मान सन्मान इथे करतो आपण। तोफेल फारूकी साहब हमारे बीच है, उनके शुभ हाथों से इस टूर्नामेंट की शुरुआत की थी। पप्पू भाई उन्हें प्रेम से कहा जाता है, उनका स्वागत और सम्मान इज्जत अफजाई हम करने जा रहे हैं। नीरज जाधव आपको आपके शुभ हाथों से ये सम्मान करना है। आपण स्वागत आणि सन्मान इथे करणार आहोत पप्पू भाई यांचं, ज्यांच्या शुभास्ते या स्पर्धेला आपण सुरुवात केली होती आणि सुरुवातीनंतर ते शेवटच्या टप्प्यामध्ये देखील या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत। त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत। त्यांच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे या स्पर्धेला। खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद आपण आलात या स्पर्धेमध्ये। तर वेळ झालेली आहे। आमच्या गावाचा विकास कधी थांबणार नाहीये आणि थांबून देखील देणार नाहीये। जरी आज ते माझे सरपंच आहेत, मात्र आजही आमच्यासाठी ते लाडके सरपंच आहेत। सन्माननीय संदीपदादा पाटील यांचा स्वागत आणि सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावर करत आहोत। मी विनंती करतोय निकलेश शेलार, त्याचबरोबर निमेश शेलार आणि संपूर्ण विराज ग्रुप यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते सन्माननीय संदीपदादा पाटील यांचा आपण स्वागत आणि सन्मान आपण करायचंय। मित्रांनो, प्रत्येक कार्यक्रमामध्ये संदीपदादा पाटील यांचा विशेष सहकार्य आम्हाला नेहमी असतो। या स्पर्धेमध्ये ते आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचा मान सन्मान इथे आपण करत आहोत। पुढील सत्कार आणि सन्मान इथे आपण करतोय। पुढील स्वागत आणि सन्मान देखील आपण करणार आहोत। या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय उमेशजी सोनाणे साहेब, गौतमजी उबाळे साहेब, त्याचबरोबर विराज ग्रुप यांच्या माध्यमातून ही स्पर्धा ऑर्गनाइज करण्यात आलेली आहे। बंटीदादा इथे उपस्थित झालेले आहे, सिद्धूधन जाधव साहेबांच्या सोबत आलेले आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत। मी निकलेश शेलार आपल्यास विनंती करतोय की आपण बंटी भाऊ यांचा स्वागत आणि सन्मान आपण करायचंय। आपण पाहतोय या मुख्य व्यासपीठावर सर्व पाहुण्यांचे मान सन्मान इथे केला जात आहे। निकलेश शेलार या स्पर्धेला आयोजन करण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे आणि त्याच्या शुभास्ते बंटी भाऊंचा सन्मान इथे केला जात आहे। धन्यवाद डीजे। पुढचा सन्मान आमच्या तिन्ही पंचांचं आम्ही इथे करणार आहोत। मी सर्वप्रथम खारबाव गावचे प्रसिद्ध पंच भाऊ पाटील सरांना विनंती करते आपण पुढे जायचं आहे। आम्ही आपला स्वागत आणि सन्मान इथे करत आहोत। मी सन्माननीय गौतमजी उबाळे साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभास्ते भाऊ पाटील पंचांचं आपण स्वागत आणि सन्मान इथे करायचंय। पंचांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। एकही निर्णय चुकीचा दिलेला नाहीये या संपूर्ण मालिकेमध्ये। त्यांचा हा मान सन्मान इथे केला जातो या मुख्य व्यासपीठावर। आपण आलात या स्पर्धेमध्ये भाऊ पाटील, धन्यवाद। गौतमजी उबाळे साहेबांच्या शुभास्ते हा इथे सन्मान करतोय आपण। त्यानंतर गौतमजी उबाळे साहेब आपण तिथेच थांबायचं आहे। पुढील सत्कार गिरीश सर, आपण या व्यासपीठावर गिरीश सरांचा आपण करूया। गिरीश सर, वालन सर आपण पाहतो यांच्या मान सन्मानाला इथे मी पुन्हा एकदा गौतमजी उबाळे साहेबांना सांगतो की तुम्ही आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे। कमी वयामध्ये पंचांच्या दुनियामध्ये भरपूर चांगला नाव त्यांनी केलेला आहे। त्यांचं मान सन्मान गौतमजी उबाळे साहेब आपल्या शुभास्ते करते। खूप खूप धन्यवाद गिरीश भाऊ। त्यानंतर सन्माननीय विनोद नाईक सरांना विनंती असेल आपण पुढे यायचे। आमचे तिसरे पंच विनोदजी नाईक सरांचा सन्मान देखील गौतम दादा उबाळे आपण आपल्या शुभास्ते करायचे। गौतमजी उबाळे साहेबांच्या शुभास्ते पुढील पंचांचा सन्मान इथे आम्ही करणार आहोत। विनोदजी नाईक कारिवलीवरून आलेले आमचे पंच आहेत, त्यांचा इथे मान सन्मान इथे करतोय आपण। इथे आपण सन्माननीय गौतमजी उबाळे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते पंचांचा सन्मान आपण करायचा आहे।
जे आपण पाहतोय सन्मान इथे विनोदजी नाईक आमचे ऑफिशियल पंच आहेत या स्पर्धेचे. थँक्यू सो मच, आपण खूप चांगलं काम केलं. त्यानंतर धन्यवाद डीजे. त्यानंतर आमच्या पार्टीचं कण म्हणजे ऑफिशियल स्कोरर गुणलेखक भिवंडी तालुक्यामध्ये नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचं आवर्जून नाव घेतलं जाते असे आमचे एक्सपर्ट स्कोरर विशाल नाईक आपण व्यासपीठावर यायचंय. आम्ही आपला देखील मानस सन्मान इथे करत आहोत. मी पप्पूबाई यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा मानस सन्मान करायचा आहे. विशाल आपण पुढे ये. आपण पप्पूबाई इनके शुभ हाथों से यह सम्मान होता हुआ. धन्यवाद विशाल, आपण आलात आज फायनलच्या दिवशी चांगली स्कोरिंग केली, खूप चांगलं काम राहिलं या स्पर्धेमध्ये. धन्यवाद पप्पूबाई. त्यानंतर सन्माननीय उमेशजी सोनवणे साहेब आपण आपल्या शुभास्ते पुढील सन्मान करायचा आहे. आमचे कुडूसवरून आलेले गोड आवाजाचे गोड स्वभावाचे आमचे समालोचक स्वप्नील जाधव यांचा आपण मान सन्मान इथे आपण करणार आहोत. मी सन्माननीय उमेशदादा सोनवणे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते आपण समालोचक कुडूसवरून आलेले समालोचकांचा आपण इथे सन्मान करायचा आहे. त्यांना प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ माहेची ओबदार देणारी शाल महाराष्ट्राची परंपरा ती परंपरा निष्ठ इथे दाखवत असताना आपण पाहतोय सन्माननीय उमेशदादा सोनवणे. त्याचबरोबर या स्पर्धेचा सन्मान वाढवणारा सन्मान चिन्ह आणि या प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मान करतोय. त्यानंतर आमचे डीजे मॅन आपण यापुढे डीजे मॅनचा सन्मान आपण इथे करू. डीजेची साथ खूप चांगली राहिली. धन्यवाद. जेव्हा नाव घेऊ पाहुण्यांचं तेव्हा वाजवा आपण. मी सन्माननीय शुद्धोधन जाधव साहेबांना विनंती करतो की आपण आमचे डीजे निखिल यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. अगदी पहिल्या चेंडूपासून या स्पर्धेमध्ये डीजेचा साथ राहिलेला आहे आम्हाला. त्यांचा आपण मानस सन्मान इथे करत आहोत. धन्यवाद, आपण खूप चांगलं साथ दिलं या स्पर्धेला. कवडगावचा डीजे धन्यवाद डीजे. त्यानंतर 2011 पासून भिवंडीमध्ये एक मात्र स्पर्धा असायची भिवंडीचा वर्ल्ड कप. सन्माननीय विलासराव पाटील यांचा त्यांच्या स्पर्धेला फक्त लाईव्ह टेलिकास्ट आपण घरी बसून स्पर्धा बघायचो. इतर कोणतीही स्पर्धा लाईव्ह नसं आपण बघली कधी नाही. मात्र 2011 पासून आरके ट्रॉफी पासून ज्याने या भिवंडीचा इतिहास नोंदवला आपल्या युट्यूबच्या माध्यमातून किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज यांचा आपण इथे मान सन्मान करणार आहोत. रवींद्र गुलवी यांचे पिता श्री गंगाराम गुलवी साहेब इथे उपस्थित आहेत. मी सन्माननीय संदीपदादा पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा मान सन्मान आपण करायचे. शेलार गावची माजी सरपंच संदीपदादा पाटील यांच्या शुभास्ते हा मान सन्मान होते. हे आपण पाहू शकता व्यासपीठावर गंगाराम गुलवी रवींद्र गुलवी यांचे पिताश्री आहेत. त्यांचं आपण इथे मान सन्मान संदीपदादा पाटील यांच्या शुभास्ते करत आहोत. पुढील सत्कार जो होणार आहे त्या आमच्या शब्दाच्या पुढे कधीच जात नाही. संदेश पाटील सर जेव्हा फोन केला आलो हा शब्दच असतो त्यांचा, असा कधीच म्हणत नाही का मला जमणार नाही असा. पुढचा सत्कार आम्ही संदीप पाटील साहेब यांचा करतो. संदेश पाटील 3 दिवस त्यांच्या आवाजामध्ये लाईव्ह टेलिकास्ट मध्ये सगळ्या शेलार गावामध्ये जो आवाज घुमला असे आमचे संदेश पाटील सर यांचा सत्कार करतील गौतम उबाले साहेब. पुढील आपण स्वागत आणि सन्मानाकडे देखील बोलणार आहोत. निलेश जाधव समाजसेवक इथे उपस्थित आहेत. त्यांचा आपण इथे मान सन्मान करूया मुख्य व्यासपीठावर. मी निलेश भाऊंना पुढे येण्यासाठी विनंती करतोय
की आपण या स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. पिंट्या भाऊ, आपण या व्यासपीठावर आपलं आम्ही स्वागत आणि सन्मान करत आहोत. प्रसाद वालन इथे उपस्थित आहेत, एकविरा वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर. त्याने सलग 3 दिवस पाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्यांचं मान सन्मान निकलेश शेलर यांच्या शुभ हस्ते या व्यासपीठावर केला जात आहे. कमॉन डीजे. पाण्याची कमी पडू दिली नाही या स्पर्धेमध्ये. थंडगार पाणी, एकविरा मिनरल वॉटर. धन्यवाद डीजे. या आपण पुढील स्वागत आणि सन्मानाकडे बोलणार आहोत. सन्माननीय या स्पर्धेचे सन्माननीय आयोजक उमेशदादा सोनवणे, मित्रांनो अर्जुन गुप्ता डायरेक्टर मॅनेजमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे ते डायरेक्टर आहेत. टॅक्टिस मॅनेजमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड त्यांचा हा मान सन्मान आम्ही काही कारणासाठी आलेला नाहीये. मात्र हा सन्मान प्रशांत, दोन्ही प्रशांत, आपण पुढे या. आपण या दोघांनी हा सन्मान घ्यायचा आहे. प्रशांत जाधव आणि प्रशांत जाधव हे दोन्हीही हा सन्मान घेत आहेत. A1 ट्रॉफी 2025 शेलार प्रशांत, दोन्ही प्रशांतचा सन्मान होता. A1 जोडी आहे या स्पर्धेची. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित असतो. धन्यवाद टीचे. वेळ झाली आहे या स्पर्धेच्या. संधी दादा फक्त 2 मिनिटं फक्त बक्षीसच द्यायचं आहे. फक्त 5 ट्रॉफ्या द्यायच्या आहेत. फक्त 2 मिनिटं बसा आपण फक्त. उमेश दादा फक्त 2 शब्द शुभेच्छा द्या स्पर्धेला. आपली स्पर्धा आहे. संदीप दादा. इथे नक्कीच संदीपदादा पाटील आपली रजा घेत आहेत. थोडी कामानिमित्ताने ते जात आहेत. मात्र आपण आपल्या सोबत उमेशदादा सोनवणे शेवटपर्यंत असणार आहेत. सन्माननीय उमेशदादा सोनवणे या स्पर्धेला शुभेच्छा देतील, कारण की त्यांची स्पर्धा आहे. नक्कीच डोळेगावचे सिद्धूजन जाधव साहेब या स्पर्धेला आणि या आयोजनाला ते शुभेच्छा देतील. ग्रामपंचायत सदस्य आहेत डोळेगावचे, त्यांचं मार्गदर्शन या स्पर्धेविषयी. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सर्व खेळाडू. A1 चषकाला माझ्या ज्या 2रा वर्ष आहे आणि मागच्या वर्षी पण या चषकाला मी इथे आलो होतो. निमेश असेल, निकलेश असेल किंवा त्याच्या सोबतीला असलेल्या सर्व जे त्यांचे सहकारी आहेत. चांगला आयोजन आहे आणि आनंदाची गोष्ट आहे. इमॅजिन संघाविरुद्ध आपला बौद्ध समाज आहे, बरोबर ना? अच्छा. सो जिंकलेल्या संघाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि जे पराजित संघ आहे त्या संघाला पण शुभेच्छा देतो की याच्या पुढच्या जे पण काही मॅचेस होईल त्यावेळेला आपण आपला चांगला परफॉर्मन्स दाखवावा. खूप छान आयोजन आहे. मागच्या वर्षासारखं आहे, त्याच्यापेक्षा चांगला आहे आणि असंच आयोजन करत राहा. 2 वर्ष आले तर पुढच्या वर्षी पण आज याच्यापेक्षा दुप्पटी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि लवकरात लवकर करावी, कारण उन्हाचा जास्त वेळ आहे आणि आपण जी मॅचेस ठेवतो तो खूप मार्च महिन्यामध्ये माझ्या अंदाजे मॅचेस नाही ठेवला पाहिजे. खेळाडूला त्रास होतो. त्यामुळे निकलेजींना मी तुम्हाला विनंती आहे की याच्या नंतरचा 3rd इयर जो असेल तो आय थिंक सो ऑक्टोबर, नोव्हेंबर किंवा डिसेंबर याच्यामध्ये असायला पाहिजे. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. आता आपण सन्माननीय गौतमजी उबाले साहेब, फक्त शुभेच्छा द्या साहेब आपण आपल्या माध्यमातून. तर ठीक आहे, आपण बोलूया मॅन ऑफ द मॅच कडे. या मॅचचं मॅन ऑफ द मॅच ज्याने अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला फायनलच्या मॅच मध्ये,
आणि चांगली कामगिरी केली. टीमचं नाव आहे पाये आणि खेळाडूचं नाव आहे रवेश इज अ मॅन ऑफ द मॅच. रवेश आपण यायचं व्यासपीठावर. आपल्याला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी इथे पाहुण्याच्या शुभ हस्ते आम्ही देणार आहोत. मी सन्माननीय गौतमजी उबाले साहेबांना विनंती करतो की आपण ही ट्रॉफी जी आहे आपण रवेशला द्यायची आहे. ट्रॉफी व्यासपीठावर पुरवायची आहे. सन्माननीय गौतमजी उबाले साहेब आपण आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी मॅन ऑफ द मॅच योगेशजी जाधव यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी आहे. क्या बात आहे. भांजे आहेत मात्र ट्रॉफी पटकवली आहे. फायनलची मॅन ऑफ द मॅच. खूप खूप अभिनंदन. त्यानंतर आपण उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेमध्ये ज्याने चांगल्या धावा बनवल्या, आपल्या संघाला दिवसभरामध्ये एन्जॉयमेंट आणलं, त्याचं शरीर आहे मजबूत, त्याने स्ट्रोक खेळले मजबूत, त्याला बाली या नावाने संपूर्ण बुद्धिस्ट क्रिकेट युवा मंच मध्ये हक्काने आवाज देत आहेत. विराज 1200 चे रोहित इज उत्कृष्ट बॅटर. मी सन्माननीय शुद्धोधन जाधव साहेबांना विनंती करतो की आपण हा पारितोषिक आपण द्यायचंय रोहितला. रोहित या संपूर्ण स्पर्धेमध्ये सकाळपासून षटकारांची आतिषबाजी करते, मध्ये शेवटच्या मॅच मध्ये थोडेस निराश केलं आपल्या संघाला. काही हरकत नाहीये, हार जीत होत असते. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज कालपासून चांगल्या फलंदाजांची झोप उडवली. त्या संपूर्ण या स्पर्धेमध्ये त्यांनी 7 विकेट्स घेतले. टीमचं नाव आहे स्पार्टन 11 टेमगरपाडा. दर्शन नाईक यांचा संघ आहे आणि खेळाडूचं नाव आहे केवल. इथे केवल नाही मात्र दीपेश भोई आलेला आहे, त्याने व्यासपीठावर यायचं आहे. मी पप्पूबाई यांना विनंती करतो की आपण हा पारितोषिक आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचंय. आमचे कमांड डीजे आपण डीजे वाजवायचं आहे. दीपेश भोई हा पारितोषिक घेत आहेत. 7 विकेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये घेतलेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन. केवल नाही तर दीपेश भोई हा पारितोषिक घेत आहेत. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देखील घेण्यासाठी यायचे दीपेश आपणच. आणि ट्रॉफी स्पॉन्सर गौतमजी उबाले साहेब आहेत आणि दिवंगत बलिराम लडकूजी उभाले यांच्या स्मरणार्थ ती ट्रॉफी आहे. आणि स्पार्टन 11 टेमगरपाडा टीम संघ ठरलं या स्पर्धेचं 3य पारितोषिक. आता पारितोषिक मी सन्माननीय उमेशजी सोनवणे साहेब, शुद्धोधन जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक आपण स्पार्टन 11 टीम संघाच्या दीपेश भोईला द्यायचा आहे. कॅश प्राइज देखील साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे, ती आपण इथे देणार आहोत. पप्पूबाई यांनी पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद. त्यानंतर या स्पर्धेतील ज्यांनी सर्वांची झोप उडवली, ज्यांनी चांगला खेळ सादर केला, दिवसभर एन्जॉयमेंट केला, 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे स्वतः आयोजक या स्पर्धेचे A1 चषकाचे रणज टीम विराज ग्रुप 1200 सन्माननीय गौतमजी उबाले साहेब, त्याचबरोबर पप्पूबाई आणि परवेश दादा आपण उभं राहायचं आहे आणि हा पारितोषिक आपण विराज ग्रुप या टीमला आपण द्यायचं आहे. गौतमजी उबाले साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही ट्रॉफी आणि त्याचबरोबर कॅश प्राइज जी आहे आपण देत आहोत. या आपण पाहू शकता उमेशजी सोनवणे साहेबांचा हा संघ आहे आणि त्या संघाने जिंकलाय 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. मित्रांनो, गौतमजी उबाले साहेबांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करू. जेव्हा जेव्हा आम्हाला ट्रॉफ्यांची आवश्यकता असते तेव्हा सुंदर अशा ट्रॉफ्या ते देत असतात आणि या ट्रॉफ्या दादांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर संपूर्ण मालिकेमध्ये ज्या खेळाडूची धडपड पाहायला मिळाली, एक स्वागत सन्मान राहिल्यात आणि 2 बक्षीस राहिल्यात. एकच स्वागत करूया आपण. सन्माननीय उमेशजी सोनवणे साहेबांचे चिरंजीव आमच्या सोबत जोडलेले आहेत आणि त्यांच्या नावानेच ही टीम खेळत आहे. मी विराजला विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचंय. रोहन जाधव यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा.
सॉरी, थोडीशी माहिती मिळाली नव्हती मला, मात्र माहिती मिळाली त्यानंतर आम्ही तुमचं इथे सन्मान करतोय. विराज सोनवणे या आपण व्यासपीठावर आपला आम्ही सन्मान इथे करत आहोत. या व्यासपीठावर या आपण पाहू शकता, आपण सन्माननीय उमेशजी सोनवणे साहेबांचे चिरंजीव आहेत आणि माणुसकी पहा किती चांगली आहे. आलेल्या सर्वच व्यासपीठावर पाहुण्यांना त्यांनी आपली भेट दिलेली आहे. मात्र या स्पर्धेचं मान सन्मान त्यांचं वाढवलं जात आहे या स्पर्धेमध्ये. तर जाऊया, ज्या खेळाडूने कालपासून संपूर्ण या मालिकामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स केला, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज कोण असेल खेळाडू? सॉन्टी. तो कधी खेळला? अच्छा अच्छा, त्याला आवाज दिलाय का आपण? करण नाही, तर खेळाडूचं नाव आहे, सर्वप्रथम टीमचं नाव घेतलं जाईल. प्रवेश 11 पाय टीम, खेळाडूचं नाव आहे रमेश इज अ मॅन ऑफ द सिरीज. या संपूर्ण स्पर्धेमध्ये या खेळाडूने सर्व गोलंदाजी झोप उडवली, चांगली बॅटिंग केली आणि हा पारितोषिक आपण त्याला देणार आहोत. सन्माननीय उमेशजी सोनवणे साहेब, सिद्धोधन जाधव साहेब, पप्पूबाई, गौतमजी उबाले, प्रवेश भाऊ देवलीकर, आपण सर्वांनी उभे राहा. दोनच पारितोषिक आहेत, ही दोन पारितोषिक तुम्ही सर्वांनी आपल्या शुभास्ते द्यावे हीच आमच्या आयोजकांची इच्छा आहे. उमेशजी सोनवणे साहेब आपण देखील उभे राहायचे. मालिकावीर सर्वात मोठा पारितोषिक स्पर्धेमधला खूप खूप अभिनंदन. पुढच्या वर्षी आपण स्पोर्ट्स सायकल ठेवू, काही बक्षिसे ठेवू. या आता वेळ न घेता चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन 2025 या स्पर्धेचं चॅम्पियन नाव घेणं फार महत्वाचं आहे. ज्या संघाने या चालू हंगामामध्ये चांगल्या चांगल्या संघांना घरी पाठवण्याचं काम केलं आपल्या गोलंदाजी फलंदाजीच्या जोरावर, मी काल जाताना चर्चा केली या संघाबरोबर की या स्पर्धेमध्ये तुम्ही चांगलं खेळलात, उद्या शेवटचा मॅच आहे, उद्या फायनलचा मॅच आहे, तुम्ही पूर्ण तयारी करून या. आणि तयारीनुसार या स्पर्धेमध्ये आले. प्रवेश 11 पाय टीम 2025 चा चॅम्पियन ठरला आहे आणि त्या सर्व संघांनी व्यासपीठावर यायचंय. मी सन्मानित संपूर्ण व्यासपीठाला विनंती करतोय, हा शेवटचा पारितोषिक आहे आणि हा शेवटचा पारितोषिक या सर्वांनी मिळून आपण द्यायचा आहे. या आपण पाहू शकता चॅम्पियन सॉन्ग लावायचं, चॅम्पियन डीजे चॅम्पियन सॉन्ग लावायचंय. मग आपलं होऊन जाऊ द्या धमाका, आला रे आला छकडेवाला. तर मित्रांनो, ट्रॉफी इथे घेतली जाईल, तर इथे ट्रॉफी दिली जाईल या संपूर्ण पाहुण्यांच्या शुभ हस्ते. आज या मॅचला खऱ्या अर्थाने पहिल्या चेंडूपासून अगदी उपस्थित होते प्रवेशदादा देवलीकर आणि त्यांच्या संघाने इथे केलेली कामगिरी आहे आणि 2025 ची मानाची सन्मानाची ट्रॉफी प्रवेशदादा देवलीकर यांना दिलेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप खूप अभिनंदन या संपूर्ण संघाचं. या आपण पाहू शकता सर्व संघाला आपल्या टीव्ही मॉनिटरवर ट्रॉफी घेताना इथे चौधरी, आदित्य, उदय, दीपेश सर्वच खेळाडू खूप चांगले खेळले. रमेश सर्वांनी खूप चांगली कामगिरी केली आणि 2025 या स्पर्धेवर विराज ग्रुप आयोजित A1 चषक 2025 या स्पर्धेवर आपलं नाव कोरलं. खूप खूप अभिनंदन. असंच खेळा आणि येणारी चॅम्पियन ट्रॉफी भिवंडी इमर्जन्सी ती देखील तुम्ही पटकवा. आयोजकांच्या माध्यमातून सन्माननीय उमेशदादा सोनवणे, त्याचबरोबर सिद्धोधन जाधव, पप्पूबाई, गौतमजी उबाले साहेब आणि सर्व आयोजकांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा. असंच खेळत राहा, असंच पुढे जा. तर मित्रांनो, विराज ग्रुप 1200 आयोजित A1 चषक 2025 ही स्पर्धा इथे समाप्त होत आहे. मी संदेश पाटील भिवंडीकर, स्वप्नील जाधव अर्थात आमचे तिन्ही पंच आणि किंग ऑफ प्लॅटिनिकस प्रिन्स मूव्हीज डीजे निखिल आपली रजा घेतात. कॅमेरामॅन भावेश बारसे आपली रजा घेतात. धन्यवाद.